अजब रमा राघवची जोडी। थँक्यू सो मच रमा। थँक्स? ते कशाबद्दल? आबांचा तू एवढा विचार करतेस त्याबद्दल। आबा तुला घालून पाडून बोलण्याची एकही संधी सोडत नाहीत। अगं सून म्हणून तुला समोरही धरत नाहीत, पण तरीही तू त्यांच्या आनंदाचा विचार करतेस, त्यांच्या आनंदाबद्दल बोलतेस। रमा मला खरंच खूप कौतुक वाटतं तुझ्या या वागण्याचं, आणि त्याच सोबत मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की मला तुझ्यासारखी कुटुंबाचा विचार करणारी गोड बायको मिळाली। राघव, तुझं आता कौतुक करून झालं असेल तर जस्ट एक आठवण करून देते की अंकल गुरुजी सुद्धा माझ्यासाठी माझ्या डॅड सारखेच आहेत। आता मला माझा डॅड इतकं काही बोलून गेला म्हणून काय झालं? तो काय माझा शत्रू झाला का? नाही ना? मग राघव, अंकल गुरुजींकरता माझा जो आदर आहे, जे प्रेम आहे, ते कधीच कमी होणार नाही, एवढं लक्षात ठेव। एक मिनिट। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धसर्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न स्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। वाह गुरुजी, तयारीचा सगळा थाट बघून आभारासाठी माझ्याकडे शब्दच नाहीये। अहो, आपण आपल्या नाशकाचं नाव देशभरात गाजवलं, त्यामुळे सोहळाही त्याला साजेसा व्हायला नको का? आणि आपण सहकुटुंब सहपरिवार या सोहळ्याला उपस्थित राहिलात याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद। चला आपण काय झालं श्रुती? मामा, अश्विनी कुठे आहे? अगं अश्विनी असेल इथेच कुठेतरी। चला चला आतमध्ये जाऊ, चला। लावण्य मॅडम, ग्रेट ग्रेट आहात तुम्ही। म्हणजे हे एवढं सगळं फक्त तुम्ही करू शकता। त्या पुरोहितांनी आग लावली माझ्या घरामध्ये आणि स्वतः लाईफ एन्जॉय करतायत। तू बघच मी त्यांची कशी वाट लावते ते, मी त्यांची कशी वाट लावते ते, मी त्यांची कशी वाट लावते ते। आई, आज इतका मोठा सोहळा आहे, पण ह्यांच्या बुद्धीचा वारसदार त्यांचा मुलगा इथे नाहीये। त्यांचा कायम आदर करणारी त्यांची सून जवळ नाहीये। आज या सोहळ्याच्या दिवशी सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी आहे, हे पाहून खरं तर तुम्हाला राग येईल, पण खरंच सांगते आई, इथे आल्यापासून पावलोपावली मला त्यांची आठवण येते। अगं, इथे आपण सगळे एकत्र आहोत, तरी आपल्याला त्यांची आठवण येते। मग त्या दोघांना आपली किती आठवण येत असेल सांग बरं। आणि हा सोहळा इतका भव्य आहे ह्याची कल्पना सुद्धा करू शकत नसतील ते। आई, ते दोघं काय करत असतील? तेच जे आपण इथे करतोय। आपण त्यांची आठवण काढतोय आणि ते आपली आठवण काढत असतील। हा कार्यक्रम कसा आहे याची कल्पना करत असतील। रमा, मला तुझे हेच विचार खूप आवडतात। जे या घराने मला दिले, तू पण तर असाच विचार करतोस ना राघव? आपण काय वेगळं आहोत का? आपण फक्त शरीराने वेगळे असू,
पण मनाने तर आपण एकच आहोत की नाही? हे बाकी तू करेक्ट बोललीस. काय करतोस राघव? सोडणार आहे राघव, प्लीज. अरे कोणीतरी बघेल, प्लीज प्लीज सोड ना राघव. सोड रे राघव, सोड. रमा मॅडम, तुम्ही विसरला असाल तर तुम्हाला सांगू इच्छितो की घरात आता आपण दोघंच आहोत, दुसरं कोणीच नाही. आणि ह्यासाठी खरं आबांनाच धन्यवाद म्हणलं पाहिजे. त्यांनी मनाई केली म्हणून तर आपल्याला हा असा वेळ मिळतोय आणि एकांत मिळतोय. ही संधी मी तरी वाया नाही जाऊ देणार आहे. काम चोख व्हायला हवंय. मागच्या वेळेसारखी चूक झाली ना तर माझ्या इतकं वाईट दुसरं कोणी नसेल, लक्षात ठेवा. निघा. ओय, तुला फिल्म बघायला जायचं नाहीये? ऍक्शन पॅक्ड सस्पेन्स थ्रिलर फिल्म आहे. हो हो. कम ऑन ग, चांगल्या फिल्मची सुरुवात चुकवायची नसते. हे काय मी तुला सांगायला हवं? उफ. मॅडम, तुम्ही थँक्स नाही म्हणणार? व्हॉट? मी तुला थँक्स म्हणायचंय? आर यू आउट ऑफ युअर माइंड? हे जे काय चाललंय ना, या जितका माझा फायदा आहे तितका तुझाही आहे. ओके? तुझ्या फालतू अपेक्षा ठेवू नकोस. ठीक आहे, नाही करत अपेक्षा. पण मग तुमचा नक्की प्लॅन काय ते तरी कळेल का? सांगते, पण मूर्खपणा करून तू तो सगळ्यांना सांगणार नसशील तरच. ठीक आहे, प्रॉमिस नाही सांगणार. ओके. नारायण, कुठे होतो मी? राघव, नारायण पण नाही. फोन उचलत नाहीये म्हणजे माणूस बिझी आहे हे सुद्धा कळत नाही. राघव, अरे तो फोन करतोय, तेवढंच काहीतरी इम्पॉर्टंट काम असेल ना, उचलून तर बघ, बोल त्याच्याशी आधी. हॅलो नारायण, तू फोन करण्याच्या आधी पंचांग बघतोस का रे? छान मुहूर्त काढलायस फोन करण्याचा. राघवा, अरे मला खूप महत्वाचं बोलायचं. इथे एक प्रॉब्लेम झालाय. आज असं काहीतरी घडणार आहे की. काय घडणार आहे? हॅलो, काय चाललंय नारायण? काय घडणार आहे? तू तू काय, कुठे आहेस तू? काय? हॅलो 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 नारायण, हॅलो. राघव, राघव काय झालंय? काय काय प्रॉब्लेम झालाय? कुठे तो? काहीच कळत नाहीये. काहीतरी प्रॉब्लेम झालाय आणि काहीतरी घडणार आहे असं म्हणत होता तो. काय? तू तू पुन्हा एकदा फोन कर ना त्याला प्लीज. हो हो हो. लागला? काय झालं? लागत नाहीये फोन. राघव, मला सांग, तो कुठे होता? काय सांगितलं त्याने? अगं ते माहित नाही, पण तो आज आबांच्या कार्यक्रमाला जाणार होता हे माहितीये मला. तिथेच काही घडलं नसेल ना? ते मला काही माहित नाही राघव.
पण माझं मन मला सांगतंय की त्या कार्यक्रमात काहीतरी घडणार आहे असंच सांगतच राहणार तो. राघव चल ना प्लीज, आपण तिथे जाऊया, आपल्याला तिथे जायला हवं. प्लीज लवकर चल. खरं चल. अश्विनी, हा मी तुला एक काम सांगितलं होतं महत्वाचं, केलंस? नका काळजी करू, तेही काम झालेलं आहे. अरे काय झालं? दार बंद आहे. रमा, हे दार कोणीतरी बाहेरून बंद केलंय बहुतेक. अरे पण वाड्याचं दार कोणी बाहेरनं का बंद करेल राघव? कोणी आहे का? कोणी आहे का बाहेर? रमा, नारायणच्या प्रॉब्लेम विषयी बोलत होता ना, हे त्याच्याशीच संबंधित आहे. हे दार असं नाही उघडणार. आपण मागच्या दरवाजाने जाऊ. चल. कशी वाटली आयडिया? पहिल्यांदाच डोक्याने काम केलंयस. गुड. थँक्यू. रमा, आता तर माझी खात्री पटली की हे कोणीतरी मुद्दाम केलंय. राघव पण आपल्याला काही करून इथून बाहेर पडायलाच हवंय. अगं पण इथनं बाहेर कसे पडणार तेच कळत नाहीये. एक ऑप्शन आहे. काय? पटकन बोल. आईंच्या रूमच्या खिडक्या ना नेहमी ओपन असतात, आपण तिथून बाहेर पडू शकतो. चल 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 पटकन चल. या गजाननराव. अरे अहो दाते, याची काय गरज होती? आज तुम्ही उत्सव मूर्ती आहात, तुमचा अधिकार आहे. बर. अरे राहू दे दाते. काय करता तुम्ही? गुरुजी, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अहो तुम्ही फक्त पूजे अर्चेत मग्न राहिला असं नाही, तुम्ही मुलं घडवलीत, त्यांना उत्तम दिशा दिलीत. हो दाते, घडवणारा मी कोण? करता करविता तो आहे, मी निमित्त मात्र. अहो हा तुमचा मनाचा मोठेपणा झाला. माझा मुलगा तुम्ही दाखवलेल्या मार्गावर आणि तुमच्याकडून मिळालेल्या संस्कारावर चालतो. ऐकून आनंद झाला. अहो असाच आनंद आम्हालाही होतो जेव्हा आम्ही तुमच्या सुसंस्कारी आणि जबाबदार मुलांकडे पाहतो. आचार, विचार आणि उच्चार तुमची मुलं अगदी तुमच्यावर गेली आहेत. अहो त्या राघवशी बोलतो ना, तर कधी कधी तुमचा राघव कुठे दिसत नाही. रमा, चल आजीच्या खोलीतली खिडकी बघूया उघडी का. चल. अहो आमचा राघवही नोकरी करतो ना, आणि तुम्हाला माहितीच आहे नोकरी करणाऱ्या माणसाला नेमकी हवी तेव्हा सुट्टी नसते. अरे रे, पण त्यांनी आज यायला हवं होतं. अहो त्याला वडिलांबद्दल किती अभिमान आहे ना, साऱ्या गावाला माहिती आहे. आणि आजचा हा सोहळा बघून ना त्याचा ऊर अभिमानाने भरून आला असता. अहो काम काय, आजचं उद्या होईल, पण असा सोहळा आयुष्यात एकदाच होतो. मला काय वाटतं, तुम्ही त्याला बोलवून घ्यावा. हो हो, आम्ही फोन करून बोलवून घेतो ना. चला सगळ्यांनी बसून घ्या, कार्यक्रमाला पुढच्या सुरुवात करूया आपण. या. मग काय करायचं आता? राघव, आपल्याकडे एक आता लास्ट ऑप्शन आहे. काय? आपण कोणाला तरी कॉल करून सांगूया की आपण इथे अडकलोय. मी आईला फोन करतो. नाही, आईंना नको कॉल करू. आपण
आईंना फोन केला तर त्या उगाच टेन्शनमध्ये येतील. पूजा वहिनींना पण नको कॉल करू, बिकॉज त्या अजूनही पूर्णपणे बऱ्या नाही झाल्या. मग कोणाला फोन करायचा? कार्तिकेय दादा किंवा श्रुती. नाही, कार्तिकेय दादा नको. त्याला सांगून काही उपयोग नाही, त्याला कसलाच फरक पडत नाही. आणि श्रुतीही नको, ती आपल्या बोलण्यावर विश्वासच ठेवणार नाही. तिकडे काहीतरी वेगळा गोंधळ घालून ठेवला तर पंचायत व्हायची. आजींना कॉल करूयात. हा, आजीला करूया फोन. लागला? हो. काय झालं? चलत नाहीये फोन. तुझं लक्ष नसणार फोनकडे. आणि अशा पद्धतीने काळाच्या ओघात खूप सारं काही आपल्या हातून सुटून जात असतं. आपल्या डोळ्यासमोर संस्कृतीच्या पाऊलखुणा लोप पावत असतात. अशावेळी आपल्या भावी पिढीचं भवितव्य लक्षात घेऊन एक व्यक्ती उठून उभा राहतो. वडिलकीच्या नात्याने तो आपल्या मुलांना साथ घालतो आणि त्यांचा पालक होऊन संस्कारक्षम मार्गावरून घेऊन जातो. आणि ती व्यक्ती म्हणजे आदरणीय वेदमूर्ती श्री गजानन पुरोहित गुरुजी. मी समस्त नाशिककरांच्या वतीने सौभाग्यवती शालिनीताई पुरोहित यांना व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो. मला खूप उशीर झाला ना? नाही, पण अगं होतेस कुठे तू? आमच्या सोबत निघाली होतीस ना? अगं वाटेत मैत्रीण भेटली, तिच्याशी गप्पा मारत बसले म्हणून उशीर झाला. बरं, फार उशीर झालेला नाहीये तुला. आता खरा कार्यक्रम सुरू होणार. नशीब. आपल्या शहराला ज्यांचा नेहमी अभिमान वाटत आला आहे त्या गजानन गुरुजींनी वैदिक परिषद गाजवून आपल्या नाशिकची मान देशात उंचावली आहे. आपल्या शहराचे भूषण संस्कार शिरोमणी गजानन गुरुजींना पंडित ही पदवी प्रदान करून आज त्यांच्या कार्याचा इथे यथोचित सन्मान करणार आहोत. तरी मी या आपल्या कार्यक्रमाला लाभलेले तितकेच उच्च विद्याविभूषित प्रमुख पाहुणे आयुर्वेदाचार्य यांना गुरुजींना सन्मानित करण्याची विनंती करतो. यापुढील पदवीदान समारंभाआधी गुरुजींच्या तालमीत तयार झालेल्या संस्कारक्षम विद्यार्थ्यांकडून गुरुजींचे पाद्यपूजन करण्यात येणार आहे. गुरुजी, तुम्ही आसनस्थ व्हा. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धस्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सार्क्ष्यरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पाद्यं सुपाद्यं तुझ्या डोळ्याचं पारणं फिटलं अगदी. म्हणजे हे सगळं मी ऐकलं होतं पण कधी पाहिलं नव्हतं. आज प्रत्यक्ष बघायला मिळालंय. खरंच आज माझे रमा राघव असते त्यांच्या आनंदालाही पारावर राहिला नसता.
आणि तुझ्याशी हिंमत कशी काय झाली असं नीच कृत्य करायची? चला याला आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या ताब्यात द्या. तुम्ही मला पोलिसांच्या ताब्यात द्या नाही तर फासावर लटकवा, पण या लायकी नसणाऱ्या माणसाचा सत्कार करणं, त्याला पंडित पदवी देणं हे मला मान्य नाही. विचारा त्यांना, लोकांना संस्काराच्या गोष्टी शिकवतात तेच संस्कार स्वतःच्या आयुष्यात आचरणात आणतात का? दुसऱ्या संख्या ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडेपाषाण अशी घटना त्यांची. बस एक शब्द पुढे बोलू नकोस आता. काय आणि कोणाबद्दल बोलतोयस याचं भान ठेव आणि तोंड सांभाळून बोलायचा. ही ती व्यक्ती आहे ज्यांनी भारतीय वैदिक परिषदेत राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवलंय आणि तेही फक्त त्यांच्या विद्वत्तेच्या जोरावर. अशा संस्कार शिरोमणी माणसाबद्दल तुझी बोलायची हिंमतच कशी झाली रे? हे संस्कार शिरोमणी यांचा मुलगा एका मुलीला पळून आणतो आणि हे दिवस घरात ठेवून घेतात. हे यांचे संस्कार, हे यांचे संस्कार, हे यांचे संस्कार. विचारा त्यांना, विचारा. का हो गुरुजी, हा काय म्हणतोय हे खरं आहे का? आता तरी पटतंय ना मी खरं बोलतोय ते? अहो आपल्यालाही मुली पाळी आहेत. उद्या त्यांना असं कोणी पळून नेलं तर आपल्याला कसं वाटेल? तेव्हा त्या मुलीच्या घरच्यांना किती त्रास होत असेल याचा विचार करा. गुरुजी, तुमच्याबद्दल माझ्या मनात आदर होता, पण तुमचं हे वागणं पाहून ऐकून आमच्या मनातून तुम्ही पार उतरला. आम्ही नेहमी म्हणायचो की पुरस्काराचं महत्व तो घेणाऱ्या व्यक्तीमुळे वाढत असतं, पण माफ करा गजानन पुरोहित, तुमच्यामुळे आज आमचा पुरस्कार डागाळला गेलेला आहे, डागाळला गेलेला आहे, डागाळला गेलेला आहे. तुम्ही या पंडित पदवीसाठी लायक नाही आहात याची खात्री झाली आम्हाला. म्हणून आम्ही हा तुमचा बहुमान मागे घेत आहोत, मागे घेत आहोत, मागे घेत आहोत. गुरुजी, माझी मुलगी मला परत करा गुरुजी. मी पदर बसवते. गुरुजी, गुरुजी तुमच्याबद्दल खूप आदर होता आमच्या मनात, एवढा की आमच्या तरुण मुलीला आम्ही तुमच्या घरी राहायला पाठवलं. का? कारण आई वडील म्हणून संस्कार करण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो की काय म्हणून तुम्ही संस्कार करावेत असं वाटलं. आणि हे असे संस्कार झाले. तुम्ही असं का केलं माझ्या मुली बरोबर गुरुजी? माझ्या मुलीच्या बाबतीत असं का झालं? आता ह्या कोण? या त्याच मुलीच्या दुर्दैवी आई आहेत ज्यांच्या मुलीला यांच्या मुलाने पळवलंय. का वागलात? का असा विश्वासघात केला आमचा? आम्ही आमच्या मुलीला तुमच्या घरी पाठवताना काय बघितलं होतं? तुमची विद्वत्ता. आणि तुम्ही काय बघितलं? आमची श्रीमंती, पैसा. पैसा हवा होता तुम्हाला. तुम्ही मागाल तेवढे पैसे तुम्हाला द्यायला तयार आहे मी, पण प्लीज माझी मुलगी मला परत करा गुरुजी.
एक लाचार आई आपल्या मुलीसाठी तुमच्या पुढे भीक मागते, पदर पसरते गुरुजी. खोटं बोलते ही सांगते असं काहीच घडलेलं नाही. खोटारडी आहे ही. काय मी खोटं बोलते? हो. मग माझ्या मुलीला पळवून आणून तुम्ही तुमच्या घरची सून करून घेतली आहेत, हे जर खोटं असेल ना तर खरं काय ते पण सांगा सगळ्यांना. सांगा ना या सगळ्यांना काय खरं आहे ते. आता ना तुम्ही यांना विचारलं पाहिजे खरं काय आहे ते. विचारा ना तुम्ही. तुम्ही बघताय ह्यांच्या तोंडून एक शब्द तरी फुटतोय, कारण ते तुम्हाला खरं काही सांगूच शकत नाही. पण मी सांगते तुम्हाला खरं काय येते. खरं हे आहे की यांच्या मुलाचं या मुलीबरोबर लग्न ठरलं होतं, अश्विनीशी. आणि हे जग जाहीर होतं ना. हे जग जाहीर होतं ना. मग असं असताना माझी मुलगी तुमच्या घरात लग्न करून आलीच कशी? गुरुजी, ह्याला दुटप्पीपणा म्हणतात. म्हणजे वर विरोध आहे असं दाखवायचं आणि मग आपल्याला हवं ते साध्य करून घ्यायचं. नाही जमलंय मला असं. हे असं दुटप्पीपणासारखं वागणं मला खरंच नाही जमलं. मी तुम्ही ओळखता मला. मी आज या सगळ्या लोकांसमोर मी लावण्य गिरीश परांजपे माझी सगळी संपत्ती तुमच्या नावावर करून द्यायला तयार आहे. प्लीज माझी मुलगी मला परत द्या. गुरुजी, माय लेकीची अशी ताटातूट करू नका गुरुजी. पदर पसरते तुमच्या पुढे गुरुजी. आमची ताटातूट करू नका गुरुजी. लावण्य मॅडम काय कमाल ऍक्टिंग करतायत. लावण्य मॅडम तुम्ही इथे नाही, सिनेमात जा, सिनेमात. अहो तुम्ही काय यांच्या पुढे असं गुडघे टेकताय? या अशा विकृत विचारांच्या पुरोहितांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे. ह्या विचारांची राख रांगोळी केली पाहिजे. ए चला रे आना. काय बोलताय?
रमा काय झालं? आता आपल्याकडे एकच पर्याय रमा, ही खिडकी आता तोडावी लागेल मला. काय? मागे व्हायचं, हात नाही लावायचा हिला. मला अडवणारी आहे तरी कोण? ओ वाव, मी कोण म्हणजे तुम्हाला ओळखलंच नाहीयेस तर? जिच्यासाठी हे सगळी नाटकं करतोस तू ती मीच आहे. पुरोहितांची धाकटी सून, पुरोहितांची धाकटी सून, पुरोहितांची धाकटी सून. डार्लिंग, तू बरी आहेस ना? हा, या लोकांनी तुला त्रास नाही दिला? इनफ मामा, स्टॉप इट. मला कोणी पळून नाही नेलेलं आहे. मी माझ्या मर्जीने राघवशी लग्न केलंय, त्यामुळे मध्ये कोणी काही बोलायचा प्रश्नच येत नाही. आणि तू काय म्हणाला होतास? तू गजानन गुरुजींचे संस्कार खोटे आहेत. त्यांचे संस्कार नाही, तू खोटा आहेस. राघवने स्वतःच्या फायद्यासाठी माझ्याशी लग्न नाही केलं. मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही म्हणून त्याने माझ्याशी लग्न केलं. आणि आमच्या या लग्नाबद्दल त्यांच्या घरच्यांना काही माहित नव्हतं. सो तुम्ही तुमचा हा ड्रामा ताबडतोब बंद करायचा, कारण मी माझ्या सासऱ्यांच्या आणि माझ्या सासरकडच्या फॅमिलीचा जराही अपमान सहन करणार नाहीये. कळलं? इकडे इकडे, यांना खोटं ठरवायला निघालास तू? यांना गजानन पुरोहितांना खोटं ठरवतोस तू? पाय नीट बघ. हे तेच पाय आहे ज्या पायावर डोकं ठेवून अनेक मुलांनी त्यांच्या यशस्वी आयुष्याची सुरुवात केली. आज तीच मुलं वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम काम करतायत. अरे घडवली या माणसानी मुलं, आणि तुम्ही यांना खोटं ठरवताय. आज नाही वाटत? मागे राहा. रमा, डार्लिंग, तू काय करतेस इथे? हे काय चाललंय सगळं? हा, घरी परत जा. सगळं वाट बघतायत का तुझी? मी एनफ मामा. मी काय करायचं आणि काय नाही करायचं हे तू मला नको सांगूस. शेवटचं सांगते मी तुला. तुम्ही बघितलं तुम्ही हे संस्कार केलेत यांनी माझ्या मुलीवर. माझी मुलगी अशी नव्हती. एवढं सगळं होऊनही तू इथेच असणार आहेस का? हेच करणार आहेस? माझं काहीच ऐकणार नाहीयेस का? मी काय करू? तुम्ही तरी काय करणार तिथे? हो, आता आम्ही तरी काय करणार? चला.
कार्तिकेय बसा तुम्ही. अंकल गुरुजी. गजानना बस. सावकाश. गजानना गजानना असं खचून जाऊ नको रे. आबा आबा तुम्ही त्रास करून घेऊ नका. हे सगळं खोटं आहे, हे लवकरच लोकांना पटेल. आबा आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आपण ढीग विश्वास ठेवू ग, पण लोकांसमोर जो तमाशा व्हायचा तो झालाच. आणि त्या सगळ्याला जबाबदार आहे ही मुलगी. ही मुलगी आणि हिची आई म्हणजे आपल्या घराला लागलेले राहू आणि केतू आहेत. बस माधवा बस. आता जे काय घडलं त्याच्याशी रमाचा काहीही संबंध नाही. ती ते होती तरी का? अगं आजी, हे एवढं सगळं घडल्यानंतर तू असं कसं म्हणू शकतेस? अरे बस करा आता रे, बस करा. अरे माधव बोलतोय ते खरं आहे. हे सगळं घडलं त्याला कारणीभूत ही मुलगी आहे. आणि म्हणून मी म्हणत होतो आई की आपल्या घरात नको. बघा आता काय होऊन बसलंय ते. गजानना अशी चिडचिड करून काहीच उपयोग नाहीये. ही मुलगी तुझी सून आहे हे सत्य स्वीकार. नाही, या मुलीला मी माझी सून मानत नाही. हे किती वेळा सांगायचं तुम्हाला? तुझ्या न मानण्याने सत्य बदलणार नाहीये गजानना. तुझ्या मुलाने तिच्याशी लग्न केलं आहे, त्यामुळे ती रमा राघव पुरोहित आहे, तुझी सून आहे. आणि हे सत्य जितक्या लवकर स्वीकारशील तितक्या लवकर तुझी चिडचिड कमी होईल. गजानना गुरुजी, आबा काय करताय तुम्ही? आबा, गुरुजी, आबा कुठे जा? गजानना गजानना असा वेडेपणा करू नको गजानना. आबा तो असा वेडेपणा करू नकोस. असा वेडेपणा करू नको रे. नको थांब. आबा काय करताय? आबा आबा खाली ठेवा. आबा ही मुलगी माझ्यापासून दूर गेल्याशिवाय मला शांतता लाभणार नाही. आणि त्यासाठी मी सत्य स्वीकारणार नाही. तर सत्य बदलेन, तर सत्य बदलेन, तर सत्य बदलेन.